नमस्कार. ओपाइन ग्रुपच्या या पॉडकास्टमध्ये आपलं खूप खूप स्वागत. आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की आपण अनेक प्रकारच्या IT सिस्टीम्स बनवत असतो किंवा वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये विविध सिस्टीम्स ह्या डिझाईन करत असतो. पण आपण नेमका विचार केला आहे का की ह्या सिस्टीमसुद्धा कधी कधी त्याची तपासणी करायला लागेल, ऑडिट करायला लागेल, नाहीतर यातनं तितकासा फायदा होणार नाही. तर ह्याबद्दल आज आपल्याशी गप्पा मारायला विजय भालेराव आलेले आहेत आणि आपण त्यांच्याशी सखोल गप्पा मारणार आहोत. वेलकम विजय. येस. आज खरं तर आमच्या व्ह्युअर्ससाठी खूप इम्पॉर्टंट पॉडकास्ट आहे, कारण बरेचसे जण अनेक प्रकारच्या सिस्टीम्स बनवत असतात. बरोबर. त्याची गरजही आहे. पण कालांतराने काय होतं की त्या सिस्टीम्स खरंच चांगल्या चालू आहेत का, त्याचा उपयोग होतोय का, ह्याच्याबद्दल प्रश्न पडायला लागतात. तर मला वाटलं की ऑडिट हे एक असं फील्ड आहे की ज्याच्यामध्ये तू अनेक वर्ष काम करतोयस, त्याच्याबद्दल आपण गप्पा मारू शकतो. नक्कीच. मला त्याच्या आधी तुझ्याबद्दल थोडीशी माहिती हवी आहे. मी तुला आता लहानपणापासून ओळखतो आणि तू एवढ्या वेगळ्या वेगळ्या फील्ड्समध्ये काम केलेलं आहे. म्हणजे प्रारंभी तुझं कॉम्प्युटर्स फील्डमध्ये मला वाटतं बॅचलर्स मास्टर्स सगळं त्यात शिक्षण झालं. त्याच्यानंतर सोशल फील्डमध्ये तू खूपच अग्रेसर होतास. NCC मध्ये तू तेव्हा एक खूप लिडिंग काम केलंस आणि नंतर सामाजिक क्षेत्रामध्ये आणि कंपन्यांमध्ये ऑडिट तर अनुषंगाने येईलच. बरोबर. मला एक असं विस्तृत थोडी माहिती हवी आहे की तुझ्या अपब्रिंगिंगमध्ये हे सगळं शाळेपासून आतापर्यंत तू नेमकं काय काय केलंस? एकतर माझं शालेय शिक्षण सगळं नुमवीत शनिवार पेठेत राहत असल्यामुळे तिथं झालं, आणि शाळा आणि माझे घरचे लोक यांचा या सगळ्यात खूप मोठा हातभार आहे. म्हणजे लिडरशिप जी पहिल्यापासून तू जे म्हणलास ती डेव्हलप कशी होत गेली, तेव्हा मला माहिती नव्हतं हे. पण आता नंतर मागे वळून बघताना लक्षात येते की ती डेव्हलप कुठे झाली, तर ती शाळा आणि माझे घरचे आई वडील यांनी ज्या गोष्टी माझ्यामध्ये रुजवल्या किंवा काय म्हणू तयार केल्या, त्याच्यामुळे ते सगळं आणि ते घडत गेलं. म्हणजे शाळेमध्ये असताना सुद्धा मी शाळेच्या भांडारात काम करायचं. सो दॅट इज अगेन लिडरशिप. शाळेचं एक भांडार होतं, त्याच्यात 3 किंवा 4च मुलं काम करायची. म्हणजे आमची 2500 मुलांची शाळा, त्यातले 4 जणात मी निवडले गेलो. नंतर शाळेच्या GSच्या इलेक्शनला मी उभा होतो. शाळेच्या NCCचा मी प्रमुख होतो. आणि याच्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा पण खूप मोठा हातभार आहे, कारण त्याच्यातनंही लिडरशिप क्वालिटीज या सगळे गुण हे डेव्हलप झाले. त्याच्यानंतर शालेय शिक्षण झाल्यानंतर मी जेव्हा कम्प्युटर सायन्सची निवड केली त्याच्यातही माझ्या वडिलांचा मोठा हातभार, कारण तेव्हा मी म्हणजे 86 साली कम्प्युटर हे फील्ड खूप नवीन होतं. आणि BCS ही जी डिग्री मी घेतली ती पहिल्यांदी माझी बॅच युनिव्हर्सिटीची पहिली बॅच आहे की जी 86 साली सुरू झालं. आणि माझ्या वडिलांनी तेव्हा सांगितलं होतं की कम्प्युटर नवीन येत आहे, तू त्याच्या याला जा. तेव्हा कारण लोकांना एवढा अवेअरनेस नव्हता त्या फील्डबद्दल, आणि नवीन आहे, अजून डेव्हलप होऊ दे, असं काही त्यांनी केलं नाही. त्यामुळे वडिलांचा खूप मोठा याच्यामध्ये रोल आहे. म्हणून मी कम्प्युटर सायन्सला ॲडमिशन घेतली आणि मग मास्टर्स केलं त्याच्यामध्ये. MCM तेव्हा होतं 2 वर्षाचं पोस्ट, ते पण त्याची माझी युनिव्हर्सिटीची पहिली बॅच. सगळे प्रयोग माझ्यावरच झाले कम्प्युटरच्या बाबतीत म्हणायला गेलं तर, महाराष्ट्रामध्ये स्पेसिफिकली. आणि त्याच्यानंतर मग व्यवसाय चालू केला आणि मग पुढच्या गोष्टी डेव्हलप झाल्या. वा. आता हे सगळं करताना तू शाळेचं उदाहरण दिलं, सिस्टीम्सची डेव्हलपमेंट प्रोसेस ही तू खूप जवळनं बघितलेली आहेस. तर तुला सुरुवातीच्या काळामध्ये तू जेव्हा सांगितलंस आता की तुझ्या लिडरशिप क्वालिटीज तयार झाला, कदाचित त्याच्यामुळेच मला आठवतंय की तू एक ज्युनियर रिसर्च फेलो म्हणून एक काम केलंस आणि खूपच महाराष्ट्रभर ॲक्च्युली ते काम होतं. त्याच्याबद्दल थोडक्यात सांगशील? ग्रॅज्युएशन झाल्यानंतर म्हणजे BCS झालो मी, आणि त्याच्यानंतर पुणे युनिव्हर्सिटीमध्ये एक क्लास नावाचा प्रोजेक्ट होता, कम्प्युटर लिटरसी अँड स्कूल स्टडीज. हा सेंट्रल गव्हर्नमेंटचा प्रोजेक्ट होता. आणि तो साधारण मला वाटतं 82 किंवा 84ला सुरू झाला असेल किंवा त्या आसपास, एक्झॅक्ट मला माहीत नाही, पण माझ्या आधी तो साधारण एक 4-5 वर्ष सुरू झालेला होता. आणि त्यांनी प्रत्येक स्टेटमध्ये जिथे शाळा आणि ज्युनियर कॉलेज अटॅच आहे अशा इन्स्टिट्यूट निवडल्या होत्या, आणि तिथे सेंट्रल गव्हर्नमेंट मार्फत 5-5 कम्प्युटर्स त्यांनी त्यावेळेला दिले होते, जे तेव्हा कलर कम्प्युटर्स होते. आपल्याला त्यावेळेला ब्लॅक अँड व्हाईट मॉनिटर पण बघायला मिळणं अवघड होतं. अशा परिस्थितीत त्यांनी इंकजेट प्रिंटर आणि असा एक टोटल सेटअप दिला होता की ज्यामुळे विद्यार्थ्यांना कम्प्युटर्सचा अवेअरनेस येईल. मग त्याच्यासाठीचं सेंटर कुठलं असेल तर पुणे युनिव्हर्सिटी हे सेंटर होतं, आणि त्याच्यामध्ये 54 महाराष्ट्रातल्या 54 शाळा आणि कॉलेजेस निवडली होती. आणि त्याचा प्रमुख कोणतं, तिथला जो माझ्यासारखा ज्युनियर रिसर्च फेलो आणि तिथले जे युनिव्हर्सिटीतले एक प्राध्यापक ते त्याचे इन्चार्ज, अशा 2 जणांची टीम.
आणि त्यांना ते ऑनररी काम होतं, त्यांना काही वेगळे त्याचे पैसे मिळायचे नाहीत. आणि माझ्यासारखा जो रिसोर्स पर्सन आहे त्यांनी काय करायचं, तर जाऊन तिथल्या शाळेतल्या शिक्षकांना ट्रेनिंग द्यायचं की त्यांनी मुलांना कम्प्युटर कसा शिकवायचा, त्याचा मेंटेनन्स बघायचा. त्याचा कॉन्ट्रॅक्ट त्यांनी त्यावेळेला गव्हर्नमेंटची CMC नावाची कंपनी होती, त्याला ऑल इंडिया कॉन्ट्रॅक्ट होतं. आणि मग कम्प्युटर खराब झाला तर शाळेतल्या शिक्षकांनी काही करायचं, त्याला काही माहिती नाही त्यातलं. आपल्यालाही तेव्हा फारसं काही कळत नव्हतं. त्यांनी तो कम्प्युटर उचलायचा, माझ्या इथे आणून द्यायचा. माझ्याकडे 5 स्पेअर असायचे, त्यातला एक त्यांना द्यायचा. इतकं ते सोपं त्यांनी केलेलं होतं. आणि मग माझ्या तिथे ते रिसोर्स पर्सन असल्यामुळे ते CMCचे इंजिनियर यायचे, कारण त्यांनी गावभर फिरायची गरज नाही. बरोबर. त्यांनी फक्त पुण्यात त्यांचं सर्व्हिस सेंटर आहे, तो माणूस यायचा, रिपेअर करून तो काय असेल ते दुरुस्त करून द्यायचा. आणि त्याच्यामुळे सुद्धा खूप मोठा अवेअरनेस एज्युकेशन फील्डमध्ये त्या काळापासून निर्माण झाला. या सगळ्या शाळांना त्यावेळेला कम्प्युटर्स मिळाले आणि शिक्षकांना पण त्याचा अवेअरनेस खूप चांगला आला. क्या बात आहे, खूपच छान. म्हणजे शो मस्ट गो ऑन हे तुला अगदी तुझ्या पहिल्या एक्सपिरियन्सपासून शिकायला मिळालं. येस विजय, इथनं पुढे मला वाटतं की तू बिझनेस चालू केलास, तेव्हा तुझी मानसिक स्टेट काय होती? डेव्हलपमेंट, बरेचसे लोक आपण सगळे सॉफ्टवेअर डेव्हलप करतो, ते चालू असताना तुझ्या डोक्यात काय होतं? हार्डवेअर, सॉफ्टवेअर, कॉम्प्युटर फील्डच नवीन असं सगळं चालू होतं. मला वाटतं हे सगळं तुझा आता 33+ वर्षाचा अनुभव आहे सगळा. तर तुझी मानसिकता तेव्हा काय होती? हाऊ डिड यू एंटर इन टू दिस बिझनेस फील्ड? हे सगळं सुरू कसं झालं? ॲक्च्युली कसं होतं, माझ्या आईवडिलांचं मी मगाशी म्हटलं तसा खूप मोठा हात आहे. आम्ही त्यावेळेला आमचा घरगुती व्यवसाय पण होता. साड्या विकण्याचा आमचा व्यवसाय होता, चहाचा होता. म्हणजे असे 2-3 प्रकारचे बिझनेस त्यावेळेला आम्ही करतो. त्यातनं मला ते लक्षात आलं की आपण व्यवसाय केला पाहिजे. म्हणजे त्यावेळेला वडील सांगायचे की जा हे तिथं नेऊन दे, कोल्हारकरांकडे एवढ्या गोष्टी नेऊन दे. मग त्यांच्याकडे नुसतं नेऊन दे नाही, पैसे आणले पाहिजेत, हिशोब ठेवला पाहिजे, काय सांगितलं पाहिजे. या सगळ्या गोष्टी तेव्हा डेव्हलप होत गेल्या ॲटोमॅटिक. तेव्हा काही मार्केटिंग, मी जाऊन काहीतरी व्यवहार करतोय अशी परिस्थिती नव्हती. पण नकळत त्या गोष्टी शिकल्या गेल्या. त्यामुळे मग असं वाटायला लागलं की अरे आपणही व्यवसाय केला पाहिजे. कुठला व्यवसाय? तर साहजिकच कम्प्युटरमध्ये ग्रॅज्युएशन केलंय. आणि त्यावेळेला कसं झालं होतं, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट हा खूप नवीन एरिया होता. बरोबर. त्यामुळे त्याच्यात काम करावं. डेटा एंट्री खूप मोठ्या प्रमाणावर होती त्यावेळेला, कारण तेव्हा सगळं कोबॉल वगैरेचं तेव्हा युग होतं. त्यामुळे 90 साली असं वाटलं की आपण काहीतरी याच्यातलं सुरुवात करावी. बरं, कम्प्युटरच्या किमती त्यावेळेला लाख रुपये कम्प्युटरची किंमत होती. म्हणजे तो लांबून बघावा अशी गोष्ट त्याच्यामध्ये होती. मग तेव्हा आम्ही पहिल्यांदा 3-4 मित्रांनी ग्रॅज्युएट झाल्यानंतर काय केलं, एक कम्प्युटर भाड्याने घेतला आणि त्याच्यावर बिझनेस स्टार्ट केला. आणि मग 2-4 ठिकाणी डेटा एंट्री आणि सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटची कामं मिळवण्याचा प्रयत्न केला. त्यात यशस्वी पण झालो. म्हणजे अगदी आपल्याला वाटतं की अरे नवीन बिझनेस असताना आपण एकदम मोठ्या गोष्टींकडे जायचं का? तर तेव्हा RTOचं डेटा एंट्रीचं काम मला मिळालेलं होतं. म्हणजे पहिल्या 6 महिन्यात अशा काही गोष्टी झाल्या की ज्यांनी एक काय म्हणतात आयुष्याला टर्निंग पॉईंट म्हणतात तो मिळाला आणि कॉन्फिडन्स वाढला. म्हणजे मला याचा फायदा कुठे झाला, तर बाकीचे माझे जे 3 मित्र होते त्यांना यातला काहीच अनुभव नव्हता. म्हणजे मलाही खूप नव्हता, पण आमच्या घरातल्या बिझनेसमुळे डायरेक्ट जाऊन कोणाला तरी भेटायचं, आपलं एक्सप्लेन करायचं, त्याच्याबद्दलची माहिती सांगायची, हे त्याचा फायदा मला या ठिकाणी खूप झाला आणि पटकन आम्हाला अशी कामं मिळत गेली. ग्रेट. म्हणजे आता कॉन्फिडन्स होताच. सिस्टीम डेव्हलपमेंट हा विषय तुला हळूहळू, म्हणजे बिझनेस मधल्या सिस्टीम्स म्हणतो मी, फक्त कॉम्प्युटर अशा नाही, की वेगवेगळ्या ठिकाणी काम कसं चालतं हे तुला कळलं. आणि युनिसॉफ्ट मला वाटतं या नावाने तू अनेक वर्ष बिझनेस केलास. हा, म्हणजे तेव्हा अशी चर्चा झाली की काय नाव ठेवायचं ह्याला, तर युनिक काहीतरी असलं पाहिजे आणि सॉफ्टवेअरशी रिलेटेड हे कळलं पाहिजे, म्हणजे कम्प्युटर्स आणि याच्यासाठी. म्हणून मग ते युनिसॉफ्ट असं नाव त्यावेळेला ठेवलं. ग्रेट. म्हणजे हे सगळं चालू होतं आणि नंतर तुला कुठेतरी ऑडिट हा विषय डोक्यात आला. तर तो विषय काय आहे नेमका ऑडिट? ते ऑडिट विषय तुझ्या डोक्यात का आला आणि त्याच्यामध्ये वेगळ्या पद्धतीचं कन्सल्टिंग किंवा बिझनेस होऊ शकतो, हे सगळं ह्याच्याबद्दल थोडक्यात माहिती हवी. म्हटलं तसं 90 सालापासून मी याच्यामध्ये होतो. मग त्याच्यात वेगवेगळ्या प्रकारचं म्हणजे टेलिकम्युनिकेशनचा पण काही माझ्याकडे बिझनेस होता. म्हणजे टेलिफोन इन्स्ट्रुमेंट्स, पेजर आले होते नंतर त्यावेळेला, त्याची माझ्याकडे डीलरशिप होती 3-4 वर्ष. आणि मग कम्प्युटर्स त्याच्याबरोबर चालूच होतं. पण मग कम्प्युटर सॉफ्टवेअर तयार करताना 2-4 वर्षात असं लक्षात आलं की खूपच अर्ली स्टेज आहे त्याची, लोकांना अजून त्याचा अवेअरनेस येतोय. ते सॉफ्टवेअर डेव्हलप करून घेताना इतक्या छोट्या ह्याच्याकडनं कोणी करून घेत नव्हतं. मोठी कंपनी असेल तर म्हणजे असं वेगवेगळे विषय त्याच्यामध्ये होते. त्यामुळे आम्ही सुरुवात केली. इनिशियल लेवलला खूप काही मोठ्या ऑर्डर नाही, पण छोट्या छोट्या ऑर्डर्स मिळायला लागल्या. मग तेव्हा डेटा डीबेस, फॉक्स प्रो वगैरे नवीन आलं होतं, त्याच्यात आम्ही डेव्हलपमेंट करत होतो. आणि मग असं लक्षात आलं की ह्याच्याबरोबर हार्डवेअरला खूप म्हणजे गरज आहे, कारण कम्प्युटर्स पण तेव्हा असे इझिली मिळत नव्हते आणि किमती खूप महाग होत्या. जे ब्रँडेड वगैरे सगळे जे होते, मी म्हणलं ना 1-1 लाख रुपये किमती होत्या. मग त्यावेळेला असेंबल्ड कम्प्युटर्स आणि हा प्रकार जरा सुरू झाला होता.
आणि मग एक दोघं ठिकाणी असं रेकमेंड करताना असं लक्षात आलं की हा समजा आनंदनी मला विचारलं की अरे कम्प्युटर कुठं घ्यायचा, तर मी सांगायचो अमुक घ्या तमुक घ्या. आणि मग असं लक्षात आलं की हा असेंबल्ड कम्प्युटरचा पण व्यवसाय खूप चांगला आहे, कारण का त्याच्यामध्ये लोकांना माहिती नाहीये, गायडन्स पण देण्याची गरज आहे, काय घ्या काय घेऊ नका, नेमकी गरज काय हा त्याची नेमकं आणि कसं ओळखायचं की मला कुठला कम्प्युटर घ्यायला पाहिजे. बरोबर. मग त्या याच्यामध्ये पण मी थोडंसं डायव्हर्सिफिकेशन करण्याचा प्रयत्न केला आणि कम्प्युटर हार्डवेअरच्या आणि नेटवर्किंगच्या बिझनेसमध्ये पडलो. आणि साधारण 20 एक वर्ष मी तो व्यवसाय केला. मग त्याच्यामध्ये अगदी इंडिव्हिज्युअल लेवलपासनं ते मिड साईज सेगमेंटपर्यंत, म्हणजे फार मोठ्या कॉर्पोरेटला मी कधी गेलो नाही, कारण का त्याला भांडवल पाहिजे, तेवढा सपोर्ट. आणि टिपिकल महाराष्ट्रीयन मध्यमवर्गीय फॅमिलीतनं मी आलेल्यामुळे एवढ्या मोठ्या प्रकारचं भांडवल की बाबा 50 लाख 1 कोटी किंवा अशा प्रकारचे पैसे त्याच्यामध्ये घालणं तेव्हा शक्य नव्हतं. बरोबर. आणि घरातली बिझनेसची बॅकग्राऊंड कोणाची नसल्यामुळे भांडवल आणि हे खूप अवघड होतं. त्यामुळे मग मिड साईज सेगमेंट की ज्याचे छोटे छोटे इंडस्ट्रीज आहेत, अगदी मॅन्युफॅक्चरिंग असतील, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट युनिट असतील, एखादं मार्केट असेल छोटंसं, तिथेही 4, 5, 10 कम्प्युटर्स लागायचे. मग अगदी इन्स्टिट्यूट, तेव्हा इन्स्टिट्यूटचं मोठं प्रमाण होतं, कारण अवेअरनेस असल्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या कम्प्युटरच्या इन्स्टिट्यूट्स पुण्यामध्ये सुरू झाल्या होत्या. त्यांनाही कम्प्युटर्स लागायचे, त्यांचं नेटवर्किंग. त्यामुळे खूप मोठा बिझनेस साधारण 90 ते 2000च्या काळामध्ये एस्टॅब्लिश करण्यामध्ये मला यश मिळालं आणि आम्ही बऱ्यापैकी जणांना त्या गोष्टी दिल्या. ग्रेट. आता हे ऑडिट नेमकं काय आहे आणि ते तुझ्या डोक्यात कसं आलं? हे सगळं होताना काय झालं, साधारण एक 15-20 वर्षानंतर असं लक्षात आलं की याही बिझनेसला आता कुठेतरी सॅच्युरेशन यायला लागलंय, हार्डवेअर पण वाढलं, कमॉडिटी व्हायला लागली अगदी. हा, आणि मग सॉफ्टवेअरचा पण खूप व्याप वाढला. मग काहीतरी चेंज करावं, पण आता एकदम कम्प्युटरमधून वेगळा चेंज काय करणार, म्हणून मी 1-2 वर्ष असं सर्च करत होतो. मग त्याच्यातनं माझ्या लक्षात आलं की बाबा कन्सल्टन्सी आणि काहीतरी अशी वेगळी सोल्युशन्स लोकांना दिली तर ज्याच्यामध्ये निश एरिया पाहिजे, कारण प्रोग्रामिंग तर सगळेच लोक करत होते, सिस्टीम अनालिसिस सगळेच जण करत होते. बरोबर. वेगळं काय असणार, नॉलेज तर मला होतं, पण वापरणार कुठे आणि त्याचं काहीतरी वेगळे पण जाणवलं पाहिजे. असं करताना मला लक्षात आलं इसाका नावाची संस्था आहे, अमेरिकन इन्स्टिट्यूट आहे, अच्छा, विच इज अ नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन. आणि त्याच्यामध्ये त्यांच्याकडनं एक मला पत्र आलं होतं. म्हणजे त्यांनी कुठं तरी डेटाबेस गोळा केला की तुम्ही आमची सर्टिफिकेशन्स करा. मी आपलं वाचलं आणि ठेवून दिलं. अशी खूप पत्र आपल्याला येत असतात, बरोबर, वेगळे कोर्स करा वगैरे. मलाही तसंच वाटलं, मी ठेवून दिलं. त्याच्यानंतर एक माझा मित्र माझ्याकडे आला, मिलिंद कुलकर्णी नावाचा. त्यांनी मला सांगितलं की अरे मी तेव्हा माझ्याकडे क्रेडिट कार्ड होतं, सगळ्यांकडे क्रेडिट कार्ड तेव्हा नसायची. तर तो म्हणला अरे मला तुझं क्रेडिट कार्ड पाहिजे, त्याच्यावरनं मला एक ते अमेरिकेच्या एका परीक्षेचे पैसे भरायचे. म्हटलं ये उद्या. आणि तो आला, त्यांनी मला ते सांगितलं. त्याला म्हटलं थांब, तू जे नाव घेतोयस त्याचंच पत्र 1-2 महिन्यापूर्वी मला आलं होतं. मग त्यांनी सांगितलं अरे हीच ते इन्स्टिट्यूट आहे, त्याची मी परीक्षा द्यायचा विचार करतोय. म्हटलं काय आहे ते? मग मी जरा डिटेल थोडा त्याचा अभ्यास केला. तो मिलिंद कुलकर्णी याला एक जरा कारणीभूत ठरला. आणि मग त्याला म्हटलं चल मग मी पण. तो म्हटला अरे कर मग तू पण, फक्त त्याच्यामध्ये पैसे बरेच त्या अमेरिकन डॉलर्समध्ये त्याची फी भरायची असल्यामुळे थोडा जास्ती खर्च होता. पण त्याला म्हटलं तू करणारच ना, मग आपण दोघं मिळून करू. आणि मग याच्याकडे अशा पद्धतीने जरा बघायला सुरुवात केली. आणि मग 2006च्या आसपास आम्ही त्याच्यात थोडासा विचार सुरू केला. 1 वर्ष 2 वर्षानंतर मग असं लक्षात आलं की अरे हे खूप चांगलं आहे. आणि मग त्याच्यातनं प्रवास सुरू झाला. तर ऑडिट हे नेमकं कुठल्या कुठल्या प्रकाराचं असतं? म्हणजे आपल्याला सामान्यतः ऑडिट म्हटलं की CA एवढंच लोकांना माहिती असतं. तर आता सिस्टीमचं ऑडिट असतं का करायचं, कंपल्सरी आहे का करणं, त्याच्याबद्दल थोडी माहिती. ऑडिट खरं तर प्रत्येक गोष्टीचं ऑडिट करायला लागतं आणि करायला पाहिजे पण. म्हणजे ऑडिट बऱ्याच वेळेला आपला लोकांचा दृष्टिकोन ऑडिट म्हणजे चुका शोधणं असा जो आहे तो एक खूप मोठा गैरसमज आहे. ऑडिट हा बेटरमेंटसाठी असतं की आपल्या काही गोष्टी अनवधाने, म्हणजे 2 गोष्टी असतात, चुका आणि त्रुटी. चुका या म्हणजे कसं आहे की जाणून बुजून केलेली गोष्ट किंवा मुद्दामून केलेली, आणि त्रुटी म्हणजे ज्याच्यामध्ये आपण एरर ज्याला म्हणतो ना, दॅट इज त्रुटी. अच्छा, की बाबा अनवधानाने एखादी गोष्ट नकळत आपली राहून जाते, चुकते, असं जे आहे ना त्याला त्रुटी म्हणतात. तर या दोन्ही गोष्टी कुठेतरी आपल्या समोर आल्या पाहिजे. आणि आपण जेव्हा अगदी हॉस्पिटलसारखं उदाहरण घ्या, त्यांना ऑडिट नाही का लागणार, डॉक्टर शस्त्रक्रिया करतो, पण त्याच्या बाजूची सगळी सिस्टीम आहे, अगदी पेशंट आल्यापासनं तो रजिस्टर होऊन त्याला काय डायग्नोसिस, त्याला लागणारे औषधं, ही सगळी जी प्रोसेस आहे ती सिस्टीम त्यांनी एक बसवलेली असते. आजकाल हॉस्पिटल मॅनेजमेंट सिस्टीम आहे. आता ती बरोबर आहे की नाही, कुठली सिस्टीम चालतच असते मागे पुढे, थोडंफार प्लस मायनस त्याच्यामध्ये, पण ती योग्य पद्धतीने चालू आहे की नाही, 100% खात्रीशीर आहे की नाही, त्याच्यामध्ये कुठे फ्लॉ नाही ना, हे शोधण्याचं काम म्हणजे ऑडिट आहे. मग ते प्रत्येक प्रोसेसला, अगदी तुम्ही एज्युकेशन सिस्टीम घेतली तरी आहे,
स्टुडंट आला शाळा किंवा कॉलेजमध्ये तिथपासून ते बाहेर पडण्यापर्यंत मग त्याची फी वेळेत जमा होती का, त्याचा रिझल्ट वेळेवर लागतोय का, आणि हे झाले एक स्टँडर्ड स्टॅच्युटरी पॅरामीटर म्हणतो तसे. पण ह्याच्यामध्ये काही व्हल्नरेबिलिटी म्हणजे धोके जे म्हणतो आपण ते पण काही नाहीत ना. म्हणजे आजकाल सगळंच कम्प्युटरायझेशन आणि डिजिटायझेशन होतं. म्हणजे बँकांच्या बाबतीत आपण बँकांच्या बाबतीत ऐकतो किंवा सॉफ्टवेअर कंपन्यांच्या बाबतीत सिक्युरिटी म्हणून जे बघतो की त्याच्यावर जर अटॅक झाला मग ह्याच्यामध्ये कुठे अशी लूप होल्स किंवा भूक शिल्लक नाहीत नाही या सिस्टीम मध्ये की ज्याच्यामध्ये बाहेरचा माणूस आत येईल आणि काहीतरी तुमचा डेटा घेऊन जाईल. कारण आजकाल डेटाला खूप व्हॅल्यू आहे. त्यामुळे हे सगळं करण्यासाठी प्रत्येक सिस्टीमचं ऑडिट होणं गरजेचं आहे. मग त्याच्यामध्ये लोक कपॅसिटी मॅनेजमेंट हा पण विषय विसरून जातो की नाही ते आता बऱ्याच वेळेला आपण ऐकतो अनेक परीक्षांचे सरकारी ह्याच्यात तर बऱ्याच वेळेला होतं की एवढे विद्यार्थी बसले आणि तो सर्व्हर डाऊन झाला किंवा बंद पडला. मग ह्याच्यातलं कपॅसिटी मॅनेजमेंट बरोबर नाहीये की 1,00,000 विद्यार्थ्यांना काय टाईपचा सर्व्हर किंवा लोड लागणार आहे याचा आधीच जर तुम्ही अभ्यास केला असेल तर अशा गोष्टी घडणार नाहीत. म्हणजे ऑडिटचे 10-20 पॅरामीटर्स असू शकतात की ज्या बेसिसवर तुम्ही त्याचं इव्हॅल्युएशन असेसमेंट करू शकता आणि तुम्हाला आधीच लक्षात येईल की बाबा या लेवलला जायचं असेल तर एवढ्या जसं गाडीचं उदाहरण घेऊ आपण. 2 माणसांना जायचं असेल तर स्कूटरवर जाऊ शकतात, 4 माणसं असेल तर कार आहे, 10 असतील तर किंवा 20 असतील तर टेम्पो लागेल किंवा मोठी बस लागेल. हे जसं कपॅसिटीचं प्लॅनिंग आहे त्याच वेळेला स्पीडचं पण कुठेतरी विचार केला पाहिजे की 4 जण बसले पण 4 दिवसांनी पोहोचून नाही ना उपयोग. मग त्याचा स्पीड काय असला पाहिजे, मग एफिशियन्सी किती, फ्युएल, म्हणजे हे सगळे मग ऑडिटिंगचे पॅरामीटर्स त्याला लावायला लागतात. खरंच खूप मोठा विषय आहे आणि मला वाटतं हा शिकायला पाहिजे. म्हणजे अंदाजपंच ऑडिटर कोणतरी झाला असं नाहीये, याच्यामागे काहीतरी निश्चित शिकण्याची गरज आहे असं लक्षात येत आहे. तर ह्या जशा वेगळ्या वेगळ्या प्रोसेसेसचं ऑडिट तू करत असशील, पण ही ऑडिट करण्यामागे सुद्धा काही प्रोसेस आहे का, की ती काय असते प्रोसेस, की एखादा ऑडिटर कुठल्या प्रोसेस थ्रू जातो आणि जे काही हे करतो ते त्याला शिकता येऊ शकतं का? नक्कीच प्रत्येक माणसाला त्या क्षेत्रातल्या ऑडिटिंग शिकता येऊ शकतं अशी सिस्टीम आपल्याकडे डेव्हलप आहे. म्हणजे उदाहरणार्थ अगदी फायनान्शियल, मगाशी तू म्हणलास तसं जनरली ऑडिट म्हणलं की लोकांच्या डोक्यात येतं फायनान्शियल आणि चार्टर्ड अकाउंटंट. तर आता आपल्याकडे सुद्धा स्टॅच्युटरी ऑडिट त्याला जे म्हटलं जातं की कुठल्याही याचा आर्थिक ताळेबंद तुम्ही करायचा, तयार करायचा कुठल्याही व्यवसाय किंवा जी काही ऍक्टिव्हिटी असेल आणि ते सर्टिफाय कोण करणार तर चार्टर्ड अकाउंटंट. म्हणजे त्याला अथॉरिटी दिलेली आहे. तुला मलाही कळतं डेबिट क्रेडिट काय आहे आणि बॅलन्स शीट करता येतो, पण आपण त्याच्यावर सही नाही करू शकत कारण कोणत्या तरी तज्ज्ञ किंवा प्रोफेशनल व्यक्तीनी ते व्हेरीफाय केलं पाहिजे, म्हणून त्याला ऑडिटर म्हटलं जातं. बरोबर. मग तो चार्टर्ड अकाउंटंट जो आहे तो त्या आर्थिक क्षेत्राशी किंवा ज्याला फायनान्शियल ट्रान्झॅक्शन मधला अथॉरिटी आहे. तसं आता इन्फॉर्मेशन सिस्टीम्स ऑडिट आहे, म्हणजे आता कम्प्युटरायझेशनचं युग आहे म्हणून त्याच्यातलं उदाहरण देतो की आता मी जे सर्टिफिकेशन केलेलं आहे ते सीसा नावाचं सर्टिफिकेशन आहे, सर्टिफाईड इन्फॉर्मेशन सिस्टीम्स ऑडिटर. इन्फॉर्मेशन सिस्टीम्स मधली ऑडिट करणारा व्यक्ती, हे प्रोफेशनल सर्टिफिकेशन आहे. म्हणजे कुठल्याही IT आणि त्याच्या सिक्युरिटीच्या संदर्भातलं किंवा कपॅसिटी त्याचे 8-10 पॅरामीटर्स आहेत. या सगळ्यातलं जर का सर्टिफाय कोणी करून घ्यायचं असेल तर तुम्हाला माझ्यासारख्या व्यक्तीकडे यायला लागेल आणि त्याच्याकडनं सर्टिफाय करून घ्यायला लागेल की इथलं IT इन्फ्रास्ट्रक्चर बरोबर आहे. मग त्याचे पॅरामीटर्स काहीतरी असतील. तुम्ही एखादं सॉफ्टवेअर डेव्हलप केलं ऍप्लिकेशन तर त्याचे पॅरामीटर्स थोडेसे वेगळे येतील. तुम्ही एखादी फायनान्शियल ट्रान्झॅक्शनची सिस्टीम डेव्हलप केली त्याचे पॅरामीटर्स थोडेसे वेगळे येतील. पण हे सगळं सर्टिफाय करायची अथॉरिटी कोणाला आहे? तुला IT मधलं कळतं म्हणून तुला नाहीये, तू सांगू शकतोस, पण सर्टिफिकेशन ज्याला म्हणतात त्याला अशा प्रकारची गरज आहे आणि प्रत्येक क्षेत्रात अशा प्रकारची ऑडिटिंगची सर्टिफिकेशन्स आहेत ती तुम्ही करू शकता. शिकता येऊ शकतं. ते शिकता येऊ शकतं. म्हणजे इंडस्ट्रीमध्ये बघायला गेलं अगदी मॅन्युफॅक्चरिंग तर ISO सारखं स्टँडर्ड सगळीकडे वापरलं त्याच्यातही ऑडिटिंगची ऑपॉर्च्युनिटी आहे ना. म्हणजे अगदी क्वालिटी मॅनेजमेंट पासून हेल्थ मॅनेजमेंट, सिक्युरिटी मॅनेजमेंट, आता तर AIMS आता सगळीकडे AIML मोठे बझवर्ड्स आहेत, त्याच्यातलंही सर्टिफिकेशन आलेलं. अरे वा. म्हणजे AI हाचा विषय अजून लोकांना कळतोय, त्याचं ऑडिट ऑलरेडी त्याची मेकॅनिझम तयार आहे. आता तुझ्या माहितीसाठी सांगतो, 1 महिन्यापूर्वीच मी AIMSचं लीड ऑडिटचं सर्टिफिकेशन कंप्लीट केलं. आता मी AI आणि ML ची पण ऑडिट्स करू शकतो. अरे वा, एकदम कॉंग्रॅट्स. थँक्यू. वन ऑफ द फर्स्ट ऑडिटर दिसतोय या फील्डमधला. म्हणजे जे काही म्हणू आपण पहिले असतील असे अनेक आहेत. पण मला एक सांग, हे ISO आता ऑडिट म्हटलास आणि तू IT ऑडिट म्हणालास, हे ISO नावाचा एक शब्द आता बऱ्याच जणांना माहिती असतो, पण त्याच्या पुढे काही लोक ते 9000 वगैरे बरेच काय काय जोडतात. तर हे काय आहे, आकडे काय असतात आणि ते कुठले वेगवेगळ्या प्रकारचे आकडे?
आता हे इंटरनॅशनल बॉडी ISO ही, आणि त्यांनी ऑर्गनायझेशनसाठी एक स्टँडर्ड सिस्टीम डेव्हलप केली ज्याला ISO असं म्हणतात. आता हे आकडे जे आहेत की मला क्वालिटी माझ्यामध्ये इम्प्लिमेंट करायची माझ्या कंपनीमध्ये. जनरली मॅन्युफॅक्चरिंग कंपनी जे आहेत त्यांना क्वालिटीची जास्ती कन्सर्न असल्यामुळे त्यांनी आकडे दिलेले आहेत की क्वालिटी असेल तर 9001, सिक्युरिटी असेल तर 27,001, रिस्क असेल तर 31,001, BCMS बिझनेस कंटिन्युटी मॅनेजमेंट सिस्टीम असेल तर 22,001. म्हणजे त्यांनी आकडे आणि त्याच्या रिलेटेड सिस्टीम अशी हजारो स्टँडर्ड्स त्यांनी क्लासिफिकेशन केलेलं आहे. नेटवर सगळी ही माहिती अवेलेबल आहे आणि तुझ्या कंपनीला त्यातलं काय पाहिजे त्या प्रकारचं तू सर्टिफिकेशन त्या बॉडीकडनं सर्टिफाय करून घेऊ शकतो. आणि त्याच्यासाठी लागणारे कन्सल्टंट, इम्प्लिमेंटर्स, ह्या खूप मोठ्या अपॉर्च्युनिटीज आहेत. क्या बात. मला एक सांग, आता हे सगळं आता तू थोडक्यामध्ये याची माहिती सांगितली, पण एखाद्या कंपनीला कळतं कसं की आपण ऑडिट करायचं आहे? म्हणजे एक तर स्टॅट्युटरी असतं, बरोबर, की कोणतरी सांगितलं हे केल्याशिवाय तुम्हाला पुढचा बिझनेस मिळणार नाही. बरोबर. पण एखादं तू असंही म्हणालास की आपल्याला जर का चांगलं काम करायचं असेल, त्रुटी शोधायच्या असतील तरी आपण करावं, म्हणजे ते स्टॅट्युटरी दिसत नाहीये, तर हे कळणार कसं की मी हे करावं किंवा नाही करावं, आणि मला मॅन्डेटरी आहे का नाही आहे? दोन गोष्टी, तू चांगला प्रश्न विचारलास की पहिलं म्हणजे स्वतःच्या सिस्टीम्स चांगल्या करणं हा एक पहिला उद्देश आहे आणि ते प्रत्येकाने करायला पाहिजे. कोणालाही असं वाटतं माझा बिझनेस मोठा व्हायला पाहिजे, वाढायला पाहिजे, तर तुमची क्वालिटी आणि जर तेवढी सिक्युरिटी, आजकाल सिक्युरिटी पण खूप महत्त्वाची झाली आहे, ती जर का असेल तरच तुमच्याकडे ग्राहक किंवा कस्टमर येणार आहे. त्यामुळे आजकाल कस्टमर्स पण तुम्हाला मागतात की तुमच्याकडे कुठली सर्टिफिकेशन्स आहेत. त्यामुळे तो एक ट्रिगर पॉईंट आहे त्याला, की बाबा कस्टमरला पाहिजे म्हणून तरी मी केलं पाहिजे, मला वाटतं की नाही माहिती नाही. आणि आपल्याला प्रत्येकाला आपलं जजमेंट असतं आपल्या व्यवसायाचं, की बाबा माझा किती मार्केट शेअर आहे, मी किती माझा रीच वाढतोय, कॉम्पिटिशन काय आहे. त्यामुळे आजकाल बहुतेकांना हा अवेअरनेस आलाय आणि लोक आजकाल 9001, 27, म्हणजे ती मॅन्युफॅक्चरिंग असेल किंवा सर्व्हिस इंडस्ट्री असेल किंवा अजून वेगळ्या प्रकारची ही सर्टिफिकेशन आता सगळीकडे सर्रास व्हायला लागली आहेत. इव्हन आता जिथे तुम्ही एक्सपोर्ट करता म्हणता किंवा बाहेरच्या देशातनं ऑर्डर्स आहेत, ते तर पहिली तुम्हाला एंट्रीज करून देत नाहीत. तुमचं प्रोफाईल पाठवलं ते म्हणतात तुमची सर्टिफिकेशन्स पाठवा, ते असेल तर तुमची कंपनी किंवा हे ऑनबोर्ड करतात, अन्यथा ते करतच नाही. कारण त्यांना एक पाहिजे की तुमच्या कंपनीची काहीतरी बेसलाईन आहे, मग ती क्वालिटीमध्ये असेल, सिक्युरिटीमध्ये असेल, बिझनेस कंटिन्यूमध्ये असेल किंवा अजून हेल्थकेअरमध्ये असेल. प्रत्येक ठिकाणचं स्टँडर्ड हे त्यांनी एक त्याला बेसलाईन दिली आहे आणि ते केल्याशिवाय ते तुम्हाला आजकाल एंट्रीज देत नाहीत. म्हणूनही लोक आजकाल हे सगळं करतात. काही ठिकाणी तर कंप्लायन्सच आहे, म्हणजे मस्ट आहे, ऑप्शन नाही आहे तुम्हाला. तू आत्ता म्हणलास की आपल्याकडे कसं भारतात अजून तेवढं कंपल्सरी नाही आहे, पण स्वतःहून करणाऱ्यांचं प्रमाण आता वाढतं. इव्हन गव्हर्नमेंटने आता काय केलंय, तुला जर गव्हर्नमेंटचं टेंडर भरायचं असेल आणि तुझं प्रॉडक्ट असेल तर तुला 9001 कंपल्सरी, त्याशिवाय तुला टेंडर तुझं अपलोडच होत नाही साईटवर. आणि जर का सर्व्हिस इंडस्ट्री असेल तर सिक्युरिटीचं सर्टिफिकेशन पाहिजे, कंपल्सरी आहे, तू बघ वेबसाईटवर जाऊन. मला सांग, आता ऑडिट म्हटलं की प्रोसेसेस आला, ऑब्व्हियसली ऑर्गनायझेशनच्या त्याचा डेटा आला, बरोबर, आणि डेटा म्हटलं की आम्ही त्याच फील्डमध्ये आता काम करतोय, डेटा म्हटलं की डेटा अनालिटिक्स आला. तर तुला आता हा जो काही म्हणजे एक तर प्रोसेस ऑडिट किंवा लोकांचा डेटा बघणे, तर असा कधी योग आलाय का की त्या डेटावरती सुद्धा ऑडिट करायला लागलं आणि त्यातनं पण काही इन्फरन्सेस काढायला लागले, असं काही होऊ शकतं? डेटाबद्दल नाही, डेटावरच तर सगळं डिपेंडंट आहे. याचं क्रक्स ऑफ द स्टोरी इज डेटा. हे सगळं तू म्हणलास तसं प्रोसेसचं ऑडिट आम्ही करतो, पण त्याच्यातनं निघतं काय, तर तुम्ही कलेक्ट केलेला डेटा, मग तो कुठल्याही बँकेचा असो, कंपनीचा असो किंवा एज्युकेशनल इन्स्टिट्यूटचा, आणि मग तो डेटावरनं अनालिसिस करूनच आम्हाला आमचे रिझल्ट जनरेट करायला लागतात. त्यामुळे डेटा अनालिसिस हा सगळ्याचा बेसिक्स असं म्हणलं तर त्याच्यात काही अतिशयोक्ती होणार नाही, कारण त्या डेटावरच आमचे रिझल्ट अवलंबून असतात. बरोबर. ऑडिट करताना प्रोसेसमधले फ्लॉज निघतात किंवा असू शकतात, हे बरोबरच आहे, पण तो डेटा हा सगळा त्याचं बोलकं आपण काय म्हणू उदाहरण असू शकतं की ज्याच्यातनं हे सगळं बाहेर येतं की हा डेटा असा का झाला, तर ही प्रोसेस चुकली, हा डेटा अशा पद्धतीने का आला, किंवा ह्याचं हा ट्रेंड काय दाखवतोय, तर ट्रेंड मला कशावरनं कळणार आहे. तुमच्याकडे साईज ऑफ डेटा तेवढ्या प्रमाणात असेल तर मी मागच्या वर्षीचा, त्याच्या मागच्या वर्षीचा, त्याच्यावरनं काहीतरी अनालिसिस आणि रिझल्ट देऊ शकतो. मग आता हे डेटा अनालिसिस करायला काही टूल्स वापरायला लागतात का? नक्कीच. कुठली? आता बेसिक तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे, वर्ड, एक्सेल, पॉवर पॉईंट जसं आहे, तर एक्सेल हा खूप मोठा, वर्ड आणि एक्सेल हे खूप मोठी टूल्स आहेत. आणि आता लोकांनी अनेक प्रकारची टूल्स डेव्हलप केलेली आहेत त्या इंडस्ट्री स्पेसिफिक, की मला मॉनिटरिंग करायचं आहे तर नेटवर्क मॉनिटरिंगचं टूल आहे, मला डेटा गॅदर करून त्याच्यावर काहीतरी अनालिसिस करायचं आहे त्याचं वेगळं टूल आहे. आजकाल टिकेटिंग सिस्टीम नावाचं वेगळं एक टूल आहे, कारण जनरली आजकाल सॉफ्टवेअर आणि या सगळ्या कंपनीमध्ये टिकेटिंग नावाची सिस्टीम लागते आणि त्याच्यातनं सगळा डेटा कलेक्ट होतो. त्यामुळे
प्रत्येक इंडस्ट्रीला लागणारं वेगवेगळे टूल्स, एक असं नाव सांगता नाही येणार की हे आहे. आपण एक्सेल आहे त्याचं क्लासिक उदाहरण आहे, कारण ते सगळ्या लोकांना माहिती आहे की ज्याच्यामध्ये डेटा कलेक्ट करून तुम्ही वेगवेगळे अनालिसिस करू शकता. विजय, खूपच माहिती मिळतीये आणि असं वाटतं की या गप्पा चालू राहाव्यात आणि त्यातनं अजूनही भरपूर काही काही शिकावं. पण नक्की असे काही मार्ग सापडतात की आमच्या व्ह्युअर्सला त्यातनं काहीतरी पुढची प्रेरणा मिळेल. मला खूप प्रश्न विचारायचे आहेत, पण तेवढा वेळ कमी आहे, म्हणून मी एक रॅपिड फायरसाठी काही प्रश्न काढलेत हो, नक्कीच. आणि थोडक्यात त्याच्यावरती आपण बघूयात. सो फ्रेंड्स, वी आर नाव रेडी टू लर्न अबाउट हंड्रेड्स ऑफ ऑपॉर्च्युनिटीज इन ऑडिट अँड कंप्लायन्स फील्ड अँड थ्रू अ ऑडिट एक्सपर्ट. येस. सो प्रश्न असे आहेत की व्हॉट इज द इंडस्ट्री मार्केट साईज ऑफ ऑडिट? आपण जरी कन्सिडर केलं तर काय असेल अंदाज? इंडस्ट्री मार्केट साईज इज ह्यूज. मी म्हटलं तसं प्रत्येक इंडस्ट्रीला याची गरज आहे. आता लोक बघताना याच्याकडे फक्त IT, सॉफ्टवेअर इंडस्ट्री असं बघतात, असं नाहीये. तुम्ही आता गव्हर्नमेंटचे जर नॉर्म्स बघितले सेबीचे, तर सगळ्या शेअर मार्केट कंपन्यांना इन्फॉर्मेशन सिस्टीम ऑडिट कंपल्सरी. म्हणजे सगळ्या कंपन्यांना, सगळ्या पब्लिक, जिथं जिथं पब्लिक मनी इन्व्हॉल्ड आहे हो. त्या सगळ्यांना कंपल्सरी दरवर्षी आहे, असं नाही की एकदा करायचं. सो दॅट काइंड ऑफ मार्केट शेअर इज देअर. ठीक आहे. विच गोज टू द नेक्स्ट क्वेश्चन की मग ह्याच्यात नेमक्या ऑडिटसाठी हो. जॉब ऑपॉर्च्युनिटीज किती असतील? जॉब म्हणजे आता मी मगाशी सांगितलं तसं इसाकाचा जो अंदाज 5 वर्षापूर्वीचा होता, जगामध्ये 5 लाख ऑडिटर्सची गरज आहे. हे मी 5 म्हणजे 2020 सालचा आकडा सांगतो. आणि दरवर्षी तयार किती होतात? 20,000 किंवा 25,000 पण ऑडिटर्स तयार होत नाही. इतका मागचा बॅकलॉग आहे. आणि मग तो करंटला यायला किती काळ लागेल याचा तो अंदाज करू शकतोस. मग यांना एसेन्शियल स्किल्स काय पाहिजेत? आता याच्यामध्ये हा खूप चांगला प्रश्न आहे. याच्यामध्ये कसं आहे, मी जसं म्हटलं तसं ISO सारखं स्टँडर्ड आहे, त्याचा लीड ऑडिटर पटकन होता येतं. इसाका नावाची जी संस्था आहे त्यांची वेगळी प्रोफेशनल्स, मी जसं म्हटलं सिसा नावाचं सर्टिफिकेशन आहे. पण या सगळ्याचा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट काय आहे, तर ही सर्टिफिकेशन्स ग्लोबली व्हॅलिड आहे. म्हणजे मी अमेरिकेत जाऊन पण ऑडिट करू शकतो, जपानमध्ये पण करू शकतो, फक्त माझ्याकडे हे सर्टिफिकेट पाहिजे. तू आत्ता जर बघितलंस मगाशी जसं, मला कोणाला याच्यात कमी लेखायचं नाही, पण आपल्याकडे डॉक्टर्स आणि चार्टर्ड अकाउंटंटला पण त्या त्या देशातली परत एक परीक्षा द्यायला लागते, तरच ते तिथे काम करू शकतात. या बाबतीत नेमकं उलट आहे. हे तुम्ही एकदा केलं ना तर ते जगभरात सगळीकडे व्हॅलिड आहे. त्यामुळे ही त्याचा खूप मोठा पार्ट आहे. आणि प्रामुख्याने मी याच्यातनं महिला वर्गाला जास्ती सांगेन की त्यांच्यासाठी खूप चांगलं चॅलेंजिंग फील्ड आहे. कारण त्यांनी, ऑडिटरला कसं असतं की सगळीकडे तो मॅनेजमेंटला रिपोर्ट करतो, त्याला या पायघड्या असतात, म्हणजे कारण तो येऊन सगळं आपलं चेक करणार म्हटल्यानंतर. त्यामुळे आणि माझ्या सोयीने मी काम करू शकतो. त्याला असं जॉब करायचा तर तुम्ही नक्कीच करूच शकता, पण एक तुम्ही स्वतःची कन्सल्टन्सी म्हणा किंवा ॲडिशनल घरातल्या जबाबदाऱ्या सांभाळून करता येण्यासारखं फील्ड आहे. तर हे वा. साधारण अप्रॉक्सिमेटली सॅलरी किंवा इन्कम काय असू शकतं? हा खूपच ट्रिकी प्रश्न आहे. पण आता इनिशियल लेवलच्या ऑडिटरला सुद्धा साधारण 30-40 हजार रुपये पगार लोक देतात. तुमच्याकडे जर का व्हॅलिड सर्टिफिकेशन असेल आणि एक्सपिरियन्स नसेल तरी सुद्धा महिन्याला 40,000 सॅलरी मिळू शकते. आणि जर का तुम्ही, मी आता सिसा नावाचा सर्टिफिकेशनचा उल्लेख केला, तुम्ही गुगलला फक्त टाईप करा की आज त्याची ॲव्हरेज सॅलरी काय आहे, तर तुमच्या लक्षात येईल की साधारण $1 लाख पर ॲनम इतकी सॅलरी त्याला मिळू शकते. अर्थात एंट्री लेवलला नाही, 5-7 वर्षाच्या अनुभवानंतर. पण हेच तुम्ही अगदी प्रोग्रॅमिंगशी जरी कम्पेअर केलं तरी 5-10 वर्षानंतर तुम्हाला एवढी सॅलरी मिळत नाही. याचा अर्थ मी प्रोग्रामिंगला कमी लेखतोय अशातला भाग नाही. तुम्हाला प्रोग्रामिंगचं बेसिकली विशेष किंवा निश स्किल आहे. हा, निश स्किल आहे. पर्सनली हॅज डेटा अनालिटिक्स हेल्प यू? येस, खूपच. कारण हे मी म्हटलं तसं सगळा गोष्ट डेटावरच डिपेंड आहे. आणि त्याचं नुसतं डेटा असून उपयोग नाही, त्याचं जर प्रॉपर अनालिसिस नाही केलं तर तुम्हाला ट्रेंड पण कळणार नाहीत. आणि ऑडिटिंगचे किंवा फॉल्ट पॉईंट इन्सर्शन मी मगाशी म्हटलं, अगदी फॉल्ट नाही आपल्याला शोधायचे, पण त्याच्यातनं काही रिझल्ट्स आवश्यक असतील तर डेटा अनालिटिक्स मस्ट आहे. त्यामुळे लोकांनी ह्याच्याकडे पण खूप चांगल्या पद्धतीने बघावं. आणि ह्याच्यातनं कदाचित पहिली स्टेप तुम्ही म्हणता तसं डेटा अनालिटिक्स असू शकते, आणि त्यातनं कदाचित ऑडिटिंगचा प्रवास आणखीन सोपा होईल असं मला वाटतं. बरोबर. मला जाता आता 2च प्रश्न शेवटचे. आता एक म्हणजे हे इंटरनल ऑडिटर आणि एक्सटर्नल ऑडिटर असं फार आम्ही ऐकतो कंपन्यांमध्ये गेलो, तर हे काय असतं नेमकं? आता इंटरनल ऑडिटर म्हणजे काय, तुम्ही याच्यामध्ये काम करताना कन्सल्टंट म्हणून जे काम करता दॅट इज कॉल्ड एज इंटरनल ऑडिटर. मग तुम्ही इंटरनल ऑडिट करून एक सिस्टीम तुम्ही जी काही सेट कराल त्याचं इंटरनल ऑडिट करून त्याचा रेडीनेस जज करायचं. आणि ते झाल्यानंतर आता मी तुम्हाला ISOचं सर्टिफिकेट देऊ शकतो का, तर नाही. ISOनी काही सर्टिफिकेशन बॉडीज ज्याला म्हणतात त्यांना ॲथॉराईज केलेलं आहे.
तर त्यांचे जे ऑडिटर्स येतात त्यांना एक्सटर्नल External. ऑडिटर म्हणतात. छान. ते इंडिपेंडंट व्ह्यूनी, कारण ते काही तुम्हाला ओळखत नसतात, ते येतात आणि 2-4 दिवसामध्ये तुमच्या कंपनीचं ऑडिट करून मग तुम्हाला त्याच्याबद्दलचं सर्टिफिकेशन देतात. ग्रेट. आणि तुम्हाला जो फॅसिलिटेटर ज्याला म्हणतो आपण, इंटरनल गाईड, कन्सल्टंट, तो इंटरनल ऑडिटर असतो. म्हणजे खूपच छान माहिती मिळाली आहे आणि असं बरीचशी माहिती मिळाली आणि कसं ह्या फील्डमध्ये येता येईल तेही लक्षात यायला लागलं आहे. जाता जाता आमच्या व्ह्युअर्ससाठी त्यांनी नेमक्या कुठल्या सोप्या स्टेप्स घ्याव्यात की त्यांना जर या फील्डमध्ये यायचं असेल तर त्यांनी काय करावं याच्याबद्दल थोडी माहिती. हा पण एक खूप चांगला आहे, कारण लोकांना असं वाटतं आता मी थोडंसं फील्ड IT मध्ये काम केलं आहे, सिक्युरिटीमध्ये केलं आहे, डेव्हलपमेंटमध्ये केलं आहे, तर या सगळ्यांना ह्याच्यामध्ये खूपच चांगल्या संधी आहेत. म्हणजे मी IT एनेबल्ड सर्व्हिसेस आणि हा जो काही सगळा म्हणजे अगदी BBA पासनं BSc कम्प्युटर, BCS, इंजिनिअरिंग IT, कम्प्युटर सायन्स आणि हे जे काही सगळे कोर्स आहेत त्या सगळ्यांना असं सांगेन की प्रोग्रॅमिंग आणि ॲप्लिकेशन सोडून ह्याच्यामध्ये खूप मोठ्या अपॉर्च्युनिटीज तुमच्याकडे आहेत. आणि याच्यातही पुढे खूप म्हणजे GRC मी मगाशी जे म्हणलं, गव्हर्नन्स, रिस्क, कंप्लायन्स, परत त्याचे 3 प्रकार आहेत. त्यातला पण एक एरिया तुम्ही पुढे चूज करू शकता. आणि त्याची पहिली स्टेप जर मी सगळ्यांना सांगेन की तुम्ही, सोपी स्टेप काय असेल तर ISO सारखं जे स्टँडर्ड आहे 27,000 म्हणजे याच्याशी जवळचं इन्फॉर्मेशन सिक्युरिटी मॅनेजमेंट सिस्टीम, त्याचं जर का तुम्ही पहिलं सर्टिफिकेशन केलं, कम्पॅरेटिव्हली सोपं आणि पटकन आत्मसात करता येणारं, ते सर्टिफिकेशन याची पहिली स्टेप म्हणून करावं. 2-3 वर्ष ह्याच्यामधला थोडासा एक्सपिरियन्स घ्यावा आणि मग मी म्हणतो तशी अजून CISA म्हणा, CRISC म्हणा किंवा ISC स्क्वेअर नावाची अमेरिकन कंपनी, त्यांची टेक्निकल सर्टिफिकेशन्स आहेत सायबर सिक्युरिटीमधली, त्याच्यातही खूप स्कोप आहे. म्हणजे VAPT सारखं जे आता व्हल्नरेबिलिटी असेसमेंट पेनिट्रेशन टेस्टिंग आहे, त्याची CEH नावाची EC काउन्सिलची सर्टिफिकेशन्स, अशा खूप मोठ्या बॉडीज आहेत जगामध्ये, इंडियामध्ये, आणि त्याच्यातनं याला खूप मोठा अपॉर्च्युनिटीज सगळ्यांना आपल्या. मी तर नेहमी लोकांना सांगतो की बाबा तू कितीही मोठा शोध लाव, म्हणजे हे गमतीने म्हणतो, कोणाला मला कमी लेखण्याचा उद्देश नक्कीच नाही, कसलाही शोध लावला तरी तो व्हेरीफाय करायला तुला माझाच शिक्का घेऊन जायचा आहे, कारण मी ऑडिटर आहे. त्यामुळे लोकांनी याचा त्या अर्थाने विचार करा. विजय, थँक्यू सो मच. तू इथं आलास आणि सगळी ही माहिती एक इन्फॉर्मेशन बँकच ओपन करून दिलीस. आता भरपूर दिवस आम्ही त्याच्यामध्ये अजून माहिती शोधू शकतो असं लक्षात येत आहे. आणि हा एकदम प्रॅक्टिकल गायडन्स दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. येस, थँक्यू. नमस्कार. आज आपण या फील्डमध्ये नुसतं ऑडिट म्हणजे काय हे नाही जाणून घेतलं, तर त्या ऑडिट फील्डमध्ये आपल्याला येताना त्याच्यात काय मानसिकता लागेल, आपल्याला स्वतःला किंवा आपल्या कंपनीला कशा पद्धतीने योग्य ट्रॅकवर आणि मोठं करता येईल, क्वालिटी कशी इम्प्रूव्ह करता येईल, अशा अनेक अनेक गोष्टी आपण शिकलो. मला मित्रांनो तुम्हाला हे नक्की सांगायचे आज की जर आपल्याला आपलं काम हे उच्च दर्जाचं करायचं असेल तर ऑडिट हे फील्ड काय आहे ते नक्कीच शिकायची गरज आहे. डेटामधून जी माहिती मिळणार आहे ती आपल्याला कंपनीच्या क्वालिटीसाठी कशी इम्प्रूव्ह करता येईल, ऑडिट पर्पजेससाठी कशी जास्त योग्य असेल, ह्याच्याबद्दल अभ्यास केला पाहिजे. हे आपण लवकरच करूयात. या फील्डकडे आपण एक पुढची दिशा मिळणारं फील्ड म्हणून बघूयात आणि ह्याच्यामध्ये निश्चितच उतरूयात. धन्यवाद.